कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? आता आपण पाहूया अंधळा पुत्रमोह म्हणजेच धृतराष्ट्राची बोधकथा। धृतराष्ट्र जन्माने अंध होता, पण मुलाच्या प्रेमाने तो अधिक आंधळा झाला होता। चा पुत्र दुर्योधन, राजाला तो प्राणाहून प्रिय। दरबारात न्याय, धर्म, प्रजेची चिंता सगळं मागे पडलं। धृतराष्ट्र फक्त म्हणायचा, माझा पुत्र जे करेल ते योग्यच। राज्यात अन्याय वाढू लागला। पांडवांवर अन्याय, प्रजेवर अत्याचार आणि दुर्योधनाचा अहंकार वाढतच गेला। आता पाहू दुर्योधनाचा हट्ट। एक दिवस दुर्योधन गर्जला, श्री मला संपूर्ण राज्य हवंय, पांडवांना काहीच मिळू नये। विदुराने राजाला राज्याचा विनाश दाखवला। महाराज, हे रोपटे नाही, हे आपल्या साम्राज्याचा ऱ्हास आहे। राज, हा हट्ट विनाशाकडे नेईल। पण धृतराष्ट्र थरथरत होते। विदुर, तो माझा पुत्र आहे, मी त्याला दुखावू शकत नाही। क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति। क्रोधातून मोह येतो, मोहातून बुद्धी नष्ट होते आणि मग संपूर्ण विनाश। एक दिवस विदुर दरबारात एक कोमजलेले रोपटे घेऊन आले। ते पाहून धृतराष्ट्र चकित झाले। विदुर, हे सुकलेले रोपटे का आणलेस? महाराज, मी हे रोपटे एका विशाल वटवृक्षाजवळ लावले होते। मला वाटले वटवृक्ष याचे रक्षण करेल, पण त्याच्या दाट सावलीमुळे सूर्यप्रकाशच मिळाला नाही। अतिसंरक्षणामुळे रोपटे कमकुवत झाले आणि कोमजून गेले। धृतराष्ट्र तर वरून ताकाची भाषा समजले आणि शांत बसले। मग पुन्हा विदुर म्हणाले, महाराज, आपण तो वटवृक्ष आहात। आपला पुत्रमोह इतका दाट झाला आहे की धर्माचा सूर्य दुर्योधनापर्यंत पोहोचत नाही। आपण त्याला इतके लाडावले की तो स्वतःच्या अहंकारात जळत आहे। स्वधर्मे निधनम श्रेयः, परधर्मो भयावह। राजा म्हणून आपला स्वधर्म न्याय आहे, पुत्रासाठी धर्म सोडणं भयावह आहे। विदुर, मी अंध आहे, पण आज मला खरा अंधार दिसतोय। मी पुत्राच्या मोहात राज्य गमावतोय आणि त्यालाही विनाशाकडे ढकलतोय। यदा यदा ही धर्मस्य ग्लनिर्भवति भारता, जेव्हा धर्माचा नश होतो तेव्हा विनाश निश्चित असतो। राष्ट्राने पुत्रमोह सोडला नाहीये आणि इतिहासाने पाहिले, दुर्योधन कोसळला, कौरव नष्ट झाले, हस्तिनापूर शोकात बुडाले। अतिप्रेम म्हणजे अंधमोह। पुत्रासाठी धर्म सोडणे विनाशाचे कारण। खरे प्रेम व्यक्तीला सक्षम बनवते। राजधर्म विसरला तर संपूर्ण राज्य कोसळते।